वेळ देतात. सगळ्या शेवटी ज्या त्या मंत्र्याच्या स्वभावावर अवलंबून आहे. परंतु असा कुठला वाईट अनुभव दिल्लीमध्ये आज तागायत आलेला नाही. वेळ मागितली की वेळ देतात, संपूर्ण ऐकून घेतात आणि दिल्लीत एक चांगली संस्कृती आहे की पत्र दिल्यानंतर त्याची लेखी उत्तरं आम्हाला 15 दिवसामध्ये दिली जातात आणि स्पष्टपणाने जे काय आहे ते दिले जातात. गोल फिरवाफिरवीची उत्तरं दिली जात नाही. एक चांगला अनुभव आहे आणि नक्कीच चांगल्या गोष्टी दिल्लीमध्ये शिकायला मिळत आहेत. विशेषतः वरिष्ठ नेते मंडळी असतील सर्वच पक्षातले, यांच्याकडून शिकायला मिळतात. आता एक साधं उदाहरण मी सांगतो. मी वॉटर रिसोर्सच्या स्टँडिंग कमिटीवर आहे आणि या कमिटीचे चेअरमन जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री राजीव प्रताप रुडी आहेत. त्यांच्याकडून आम्ही तरुण खासदार आहेत. आता मी आहे, विशाल पाटील आहेत, आमच्यासारखे तरुण खासदार आहेत, अनेक अजून इतर पक्षांचे सुद्धा आहेत. देशभरातले 20-25 खासदार त्या कमिटीचे सदस्य आहेत. ते नेहमी आम्हाला सांगतात की शासकीय कार्यालयात गेल्यानंतर सचिव असू द्यात किंवा त्याच्या खालचे अधिकारी असू द्यात किंवा मंत्री असू द्यात, कोणाशीही बोलताना तोंडी बोलू नये. काय आहे ते कागदावर बोलावं. त्यांची एक बिहारमधली म्हण आहे, ते आम्हाला नेहमी सांगतात ती म्हण. मी परवा अगदी त्यांच्याकडून ती लिहून आणून माझ्या टेबलला चिटकून ठेवलेली आहे ती म्हण. आणि मी त्यांनी स्टँडिंग कमिटीच्या पहिल्या बैठकीत ही म्हण सांगितली होती आम्हाला आणि त्याचा अनुभव मी गेले वर्षभर घेतोय की जसं मागाशी मी सांगितलं की पत्रव्यवहार केले सगळ्यांबरोबर की उत्तरं येतात आणि ते किती प्रभावी असतो पत्रव्यवहार शासकीय कामकाजामध्ये, त्याचं पावलापावलावर मी अनुभव घेतोय आणि त्या अनुभवाचा फायदाही होतोय आणि हा फायदा माझ्या वैयक्तिक ह्याच्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी होतोय. त्यामुळं लिखाण आणि पत्रव्यवहार हे अत्यंत महत्वाचं शासकीय कामकाजातली गोष्ट आहे. त्याचा अनुभव घेतोय. देशभक्त चित्र असं आहे की भाजप सरकार ही विरोधकांची कोंडी करते किंवा विरोधी खासदार असतील किंवा विरोधी पक्ष असतील, हे सगळं चित्र असताना तुम्ही तर सांगतायस मंत्री सगळे सहकार्य करतात. मंत्री पूर्वी युपीएचं गव्हर्नमेंट असू द्या नाहीतर हे असू द्या, दिल्लीची कामकाजाची संस्कृतीच वेगळी आहे. आम्ही ही मतदारसंघातली कामं घेऊन जातो. आता देशव्यापी विषय आहेत, त्यात एनडीए आणि युपीए यांची विचारसरणी वेगळी आहे. तर विरोध होणारच सगळ्यांचा. मतदारसंघातली कामं हा विषय वेगळा आहे आणि देश पातळीवरचे विषय वेगळे आहेत. त्यामुळे तिथं एनडीएचे सदस्य त्यांच्याबरोबर राहतात, युपीएचे आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर राहतो, इंडिया आघाडी बरोबर राहतो. मग इंडिया आघाडी स्ट्रॉंग आहे तिथं आणि एनडीए त्यांच्या दृष्टिकोनातून स्ट्रॉंग आहे. आम्ही आमच्या पातळीवर तिथं स्ट्रॉंग आहे. देश पातळीवरचे जे विषय निवडले जातात आणि चर्चेला आणले जातात किंवा त्या ठिकाणी विरोध केला जातो, तर इंडिया आघाडी आम्ही स्ट्रॉंग आहे. पत्रव्यवहाराला प्रतिसाद मिळतो, मंत्र्यांना प्रतिसाद मिळतो, पण निधीबाबत काय परिस्थिती? राज्यस्तरीय लवकर निधी मिळत होता का? केंद्रातून निधी आणायचं म्हटलं की प्रत्येक प्रस्ताव हा राज्याकडून जावा लागतो. एक ठराविक डिपार्टमेंट सोडले तर तो थेट निधी येतो. उदाहरणार्थ मध्ये मी माढा लोकसभा मतदारसंघातले जवळजवळ 80 पोस्टची नवीन पोस्ट करावेत म्हणून मागणी केली होती. त्यापैकी 13 पोस्ट मंजूर झाले. सगळ्यात जास्त मान तालुक्यात झाले, बाकीच ठिकाणी कमी झाले. आता पुन्हा एकदा मी अभ्यास करतोय जसे सगळ्या पोस्टचा. मी 80 प्रस्ताव दिले होते, त्यापैकी 13 झाले. मग उर्वरित का झाली नाही याचा अभ्यास त्या पोस्ट विभागाशी चर्चा करून अजून स्ट्रॉंगली कसं प्रस्ताव परत एकदा घेऊन जाता येतोय त्याचा पाठपुरावा करतो. त्यामुळं ही थेट योजना झाली आणि बाकीचे आहेत ते प्रत्येक गोष्ट राज्य शासनाकडून न्यायला लागते. राज्य शासनाने जर त्याला सहकार्य केलं तर त्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कुठतर राज्य शासन कमी पडते काय काय गोष्टींमध्ये. मी सातत्याने पाठपुरावा ठेवलेला. त्यांनी त्यांचं वजन जर वापरलं, सगळ्या शेवटी डबल इंजिन सरकार आहे, खाली पण त्यांचंच आहे, वर पण त्यांचंच आहे. मग खालनं जोर लावणं गरजेचं आहे. वर मी सातत्याने पाठपुरावा करतोय, पत्रव्यवहार करतोय, जसं कामकाज चालू आहे. परंतु राज्य शासनाने जोर वाढवला पाहिजे. पंढरपूर लोणांची काय स्थिती आहे आता जर ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या दिसते? नाही, आता फक्त मार्किंगचं काम चालू आहे. त्याचे मी सगळे पत्रव्यवहार केलेले आहेत. त्याची मला लेखी उत्तरं रेल्वेच्या मुंबईच्या जीएमने दिलेली आहेत.
तर आत्ता फक्त ते मार्किंग करतायत त्यांना जागा किती लागणार आहे. आणि त्यानंतर मग जी एक्स्ट्रा जागा लागते त्याचं ॲक्विजिशनचं प्रोसेस असेल, कारण का अजून निधीची त्याला तरतूद केली गेलेली नाही आहे. जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील साहेब खासदार होते आणि प्रभू साहेब रेल्वे मंत्री होते, ते रेल्वेचं सगळ्यात शेवटचं बजेट झालं. त्यानंतर रेल्वे बजेट बंद झालं. त्यावेळेस त्यांनी 1000 कोटीची मान्यता दिली या रेल्वे लाईनला आणि 100 कोटीची तरतूद केली. तसं जीवराष्ट्रीला सुद्धा 10 कोटीची तरतूद केली. या दोन्ही रेल्वेंचा मी पाठपुरावा करतोय. आणि पंढरपूर लोणंद जी रेल्वे आहे, ह्या रेल्वेचा प्रस्ताव नीती आयोगाकडे गेला होता. नीती आयोगाच्या शिफारशी करून पुन्हा आता ते रेल्वेकडे आलेला आहे. आता सर्वे चालू आहे. एकदा हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रेल्वे बोर्डाकडे डिटेल सर्वे जाईल आणि त्याला निधी किती लागतोय, काय लागतोय, ह्या पुढच्या गोष्टी आहेत. अजून सर्वे कंप्लीट व्हायचा. एकदा सर्वे कंप्लीट झाला की मग पुढच्या गोष्टी येणार. आता तर आम्हाला असं दिसतंय आमच्या भागात की तिथं मार्किंग केलंय त्यांनी, फायनल मार्किंग म्हणतायत ते आता आमचं. हे मार्किंग जे जुनं ब्रिटिशकालीन रेल्वे झालेले आहे आणि आता लागणारी जागा ह्याचा तो सर्वेचं मार्किंग करतायत. हे मार्किंग झाल्यानंतर सगळा प्रस्ताव रेल्वेकडे जाईल, रेल्वे बोर्डाकडे, आणि मग रेल्वे बोर्ड त्याच्यावर निर्णय घेईल. ही अशी माझ्याकडे लेखी उत्तर आहेत. कधीपर्यंत अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये काय प्रोव्हिजन करणार आहे आमचं? आता हा रेल्वे बोर्डाकडे जाईल. रेल्वे बोर्ड कधी टेबलवर आणतो विषय त्याच्यावर अवलंबून आहे प्रस्ताव. रेल्वे स्वतः किती गुंतवणूक करणार किंवा राज्य शासनाकडनं काय अपेक्षा व्यक्त करणार आहे, काय मध्ये तरतूद व्हावी, या सगळ्या गोष्टीचं चालू आहे. माझा कंटिन्युअस पाठपुरावा चालू आहे. थोड्या प्रमाणात असंतोष आहे काय काय ठिकाणी या रेल्वे लाईनमध्ये. तर मी रेल्वे जीएमना पत्रव्यवहार केलेला आहे 2 दिवसापूर्वी आणि त्यांना मागणी केलेली आहे की या ठिकाणचे पूर्ण लाईन जेवढी जाणार आहे, नवीन लाईन जाणार, तर या भागातील जनतेची काही शंका निरसन करावी लागेल. त्या दृष्टिकोनातून एक बैठक लावावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. काही ठिकाणी यू टर्न असं घेतलेलं आहे. पूर्वीची रेल्वे ही नॅरो गेजची आहे, आता ब्रॉड गेज. नॅरो गेजला टर्न वगैरे हे अँगल वेगळे आहेत, ब्रॉड गेजचे टर्न वगैरे हे वेगळं आहे. आणि आता ॲक्विजिशन होताना डबल लाईनच्या दृष्टिकोनातूनच होणार. वाढीव क्षेत्र जे घेणार आहे त्याला ते पैसे देणार. लोकवस्तीतून जी पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी आता सर्वे होणार. मग त्यात कुठं बदल करावा लागत असेल, काय करायला लागत असेल, अजून त्याचं क्लॅरिफिकेशन रेल्वे बोर्डाने दिलेलं नाही. त्यामुळं हा सर्वे झाला की मग पुन्हा एकदा मी पत्रव्यवहार करतोय. जिथं जिथं जायला लागतंय, म्हणजे मुंबईचं असेल, पुणे, आता हा आपला प्रोजेक्ट पुणे DRMच्या अंडर येतोय आणि रेल्वेचा एक स्वतंत्र विभाग ह्याच्यावरती काम करतोय जो डायरेक्ट रेल्वे बोर्डाशी निगडीत आहे. सेंट्रल रेल्वेशी नाही, कुठेही नाही, डायरेक्ट त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार चालू आहे. तर या सगळ्या गोष्टींचं ते चित्र एकदा सर्वे झालं की आमच्या समोर ठेवतील. दर 3 महिन्याला एक बैठक पुण्यामध्ये सेंट्रल रेल्वेच्या खासदारांच्या कमिटीची होती. सध्या त्याच्या अध्यक्ष सुप्रियाताई आहेत. त्या बैठकीत हा विषय आम्ही घेतला होता आणि जेव्हा पुन्हा बैठक होईल त्यावेळेस सखोल आम्हाला माहिती त्या बैठकीत दिली जाईल. पंढरपूर मुंबई रेल्वे रोज करावी अशी अनेक दिवसापासूनची मागणी मी अजूनही मागणी केलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आजपर्यंत रेल्वे मंत्र्यांना ठराविक मागण्या 5-6 मागण्या माझ्या कंटिन्यू, दर अधिवेशन असेल, दिल्लीला चक्र असेल, असं 5 चक्रा झालीत आतापर्यंत. 5 वेळा रेल्वे मंत्र्यांना मी भेटलेलो आहे इथल्या जनतेनं खासदार केल्यापासून. आणि त्यात पंढरपूरची गाडी दररोज चालू करा ही मी मागणी केलेली आहे. दुसरी, मागच्या वेळेस तुम्हीच सर्व पत्रकार मंडळींनी मला सूचना केली की पुणे आणि पंढरपूर दररोज गाडी झाली पाहिजे. त्यानंतर मी रेल्वेच्या पुणे असेल किंवा सोलापूर ऑफिस असेल इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तर त्यांनी सगळ्यांनी मला अडचण सांगितली. आणि तसं रेल्वे जीएमने पण उत्तर दिलं की पुण्यात पार्किंगची व्यवस्था नाही आहे. त्याला पर्याय मी सुचवलं की देहू रोड चालू करा. देहू रोड तरी फायद्याचा आहे की जी मुलं इथून शिक्षणासाठी जातात, नोकरीनिमित्त जातात, त्या सगळ्यांना उपयोग होईल. आणि दुसरं, देहू रोडला केल्यामुळं देहू रोड रेल्वे स्टेशन केलं तर जी वयस्कर वारकरी आहेत, जी महिन्याची वारी करतात, त्यांना देहू, आळंदी आणि प्लस पंढरपूर असं नातं जोडता येईल. मग प्रश्न राहिला की तेवढे डबे उपलब्ध नाहीत सध्या, तरतूद हे येते. त्यासाठी मी पुढचं पत्र दिलं की मेमो रेल्वे म्हणून एक ही आहे. आपल्या इथं रिव्हर्सिंगची प्रॉब्लेम आहे पंढरपूर स्टेशनला.
तोही पर्याय म्हणून मी त्यांना सांगितले की मेमो गाडी करा तुम्ही. रेल्वे जीएमने मला सांगितले मी मेमो गाडी करता येणार नाही. आता मी पुन्हा रेल्वे मंत्र्यांना भेटतोय की ही मेमो रेल्वे तुम्ही सुरू करावी. अजून एक सगळ्यात महत्वाची आपल्या पंढरपूर रेल्वे स्टेशनच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी मागणी केलेली होती की कुर्डवाडी पंढरपूर लाईनला एक कॉड लाईन टाका. ती कॉड लाईन टाकली तर दररोजच्या गाड्या संख्या पंढरपूर शहराला वाढेल, या दृष्टिकोनातून ती मागणी आहे माझी. मेमो रेल्वे मेमो रेल्वे म्हणजे जसं तुम्ही लोकलचे उदाहरणार्थ लोकलचे डबे बघितले असतील, पुढं आणि मागं दोन्हीकडं इंजिनचं हे असते, ते त्याला मेमो रेल्वे म्हणतात. ती सोपं आहे त्यांच्याकडं. लगेच मी जी सोर्सेस मधून माहिती काढली, रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी ऑफ द रेकॉर्ड मला सांगितले की ही होऊ शकतं, होण्यासारखं आहे, तुम्ही ह्यातून मागणी करा, बाकीच्याला खूप विलंब लागेल. म्हणून मी ते मेमोची मागणी केली जाते. आपल्याकडे ते पीक महामार्ग पुढे रेटण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय, शेतकरी विरोध करतायत त्याला. मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं पर्सनली गाठभेट घेणार आहे, दौरा करतोय, त्यांच्या सगळ्या समस्या समजून घेणार आणि मगच त्याच्यावर भाष्य करणार. कारण का आज बातमी येत आहेत की सांगोल्यात बंदोबस्तात आणि स्ट्रिक्टली तिथं शेतकऱ्यांना येऊ देतात, ते काम पुढे रेटायचा प्रयत्न प्रशासन जाणार आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना भेटणार आहे, प्रत्येक गावातल्या आपण दौराच करणार आहे. कारण पंढरपूरमध्ये सुद्धा चाललाय तो विषय. दम दिलाय शेतकऱ्यांना की तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आमच्यावर काम करून. असं मी दमाची भाषा करून ज्या ज्या गावातनं मार्ग जातोय त्या प्रत्येक गावात जाणार आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना भेटणार आहे, भेटून त्यांच्या समस्या समजून घेऊन शासनाकडे, मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या सगळ्या वेदना पोहोचवणार आहे आणि त्या मार्गी कशा लागतील या दृष्टिकोनातून काम करणार आहे. आता ज्या तीव्रतेनं सांगोला कोल्हापूर आणि सांगली भागात त्याला विरोध होते, त्या तुलनेत सोलापूरमध्ये कसा लोकप्रतिनिधी म्हणूनच म्हणलं मला प्रत्येक गावात जायला लागेल, समजून घ्यायला लागेल. मी अजून माझ्याकडे कुणी आलं नाही किंवा मी कुणाकडे गेलेलो नाही शेतकऱ्यांकडे. त्यामुळे मी एक 17-18 तारखेच्या पुढं त्या त्या गावात जाणार आहे जिथून समृद्धी मार्ग जातोय आणि प्रत्येक लोकांचं समजून घेणार आहे. आपल्याकडे विरोध त्या प्रमाणात बाहेर का दिसून येत नाही आहे जेवढा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कारण का सगळ्यात लँड होल्डिंगचा पण विषय आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लँड होल्डिंग आपल्यापेक्षा कमी आहे आणि आपल्याकडे थोडं जास्त आहे. तर आपल्याकडे विरोध आहे का, तर काही प्रमाणात मी ऐकलेला आहे विरोध. तर अजून लोकांनी माझ्याकडे येण्यापेक्षा मी त्यांच्या दरवाज्यात जाणार आहे आणि समजून घेणार आहे विषय. जो जो आवाज काय ऐकतोय तो त्यांच्यापाशी जाऊन ऐकून घेणार आहे. यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे, परंतु उजनी असेल किंवा वीर भाडगर असेल या पाण्याचं नियोजन होत नाही. तर हे पाण्याचं नियोजन होण्यासाठी आपण काय यामध्ये मी मध्यंतरी राज्याचे पाटबंधारे मंत्री विखे पाटील साहेबांना भेटलो. तसंच गिरीश महाजन साहेबांना भेटलो, कारण दोघांकडे इरिगेशन खाते आहेत. आणि दीपक कपूर साहेब सचिव जे आहेत या विभागाचे, त्यांनाही भेटलो मी. या तिघांनाही वेळ मागितलेली आहे मी, अद्याप मला वेळ मिळाली नाही. ज्या दिवशी वेळ देतील. मी केंद्राच्या वॉटर रिसोर्स कमिटीवर असल्यामुळं देशभरात जे काही प्रयोग चाललेले आहेत हे जवळून पाहायला मिळाले. त्यात उदाहरणार्थ द्यायचं झालं तर जून महिन्यामध्ये मी केंद्राच्या वॉटर रिसोर्स कमिटीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीला कर्नाटकात बंदीपूर या ठिकाणी गेलो होतो. तिथं आम्हाला प्रेझेंटेशन दिलं. जे आलमट्टी धरण आहे त्याच्या खाली नारायणपूर म्हणून धरण आहे. आलमट्टी हे स्टोरेज टँक आहे आणि वितरणाचं धरण आहे ते त्याच्या खाली आहे छोटं नारायणपूर. आणि त्याचा उजवा आणि डावा कॅनॉल निघतो. त्या डावा कॅनॉलचं पाणी आपल्या शेजारी इंडीपर्यंत येतं. पूर्वी इंडीला पाणी कधी येत नव्हतं सातत्यानं. जसं आपल्या उजनीच्या टेलला पाणी पोचत नाही कायम ओरड असते. तर तिथं त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं. देशातला पहिला पायलट प्रोजेक्ट केला. त्या प्रेझेंटेशनमध्ये असं दाखवलं की आम्हाला धरणाच्या दरवाजे, कॅनॉलचे दरवाजे आणि पोर्ट कॅनॉलचे दरवाजे हे सगळं शेतकऱ्याच्या मोबाईलशी लिंक केलेलं आहे त्यांनी. शेतकऱ्याने कुठलं पीक घेणार आहे ते अपलोड करायचं. ते अपलोड सगळी सिस्टीममध्ये होतं आणि त्या पिकाच्या प्रमाणात त्याला पाणी ऑटोमॅटिक ते दरवाजे त्या त्या तारखेला उघडले जातात. मग मी पुढचा प्रश्न कुतूहलाने त्या प्रेझेंटेशन देणाऱ्यांना विचारलं की यात राजकीय हस्तक्षेप होत नाही का, की बाबा माझ्या भागात जास्त पाणी सोडा, इकडं आता लय गरज आहे इथं सोडा, नंतर तिकडं सोडा. हे सगळं कॅल्क्युलेट करून म्हणले आम्ही ते सॉफ्टवेअर डिझाईन केलेलं आहे. प्रत्येक गावात बूथ आहे. बूथवर सुद्धा करू शकतात शेतकरी किंवा स्वतःच्या मोबाईलवर नोंदवू शकतात. इव्हन कृषी खातं त्याच्याशी जोडलेलं आहे.
त्यामुळे तिथलं जमिनीचं सगळी माहिती APMC जोडलेले आहेत त्याच्याशी. आणि त्यांनी प्रेझेंटेशन देताना आम्हाला सांगितलं की 30% इरिगेशन वाढलं, त्यामुळे राज्याचं उत्पन्न वाढलं. तर मी हेच वेळ मागतोय ह्या दोन्ही मंत्र्यांची आणि सचिवांची, ही प्रेझेंटेशन दाखवायला मला वेळ द्या. आणि आवर्जून हे सांगायचं आहे की सॉफ्टवेअर ज्या कंपनीने बनवलं ती कंपनी पुण्यातली, आणि त्यातला एक इंजिनियर हा हातलूचा आहे. तो तिथं मला भेटला आणि मग त्यातून चर्चा करत मी त्यांच्या कंपनीतही जाऊन आलो. आज चांगलं जर आपल्या इथूनच आपण देशाला द्यायला लागले तर आपण का स्वीकारायचं नाही? हे स्वीकारलं न व्हायला काय झालं? ऑनलाईन सिस्टीम झाल्यामुळं सवय लागून जाते ना शेतकऱ्यांना. तिथं लागली ना, तिथला काय वेगळा शेतकरी नाही. म्हणजे त्यांनी उदाहरण असं सांगितलं की ज्या भागात आयुष्यात कधी भाताचं पीक काढलं गेलं नाही तिथं भाताचं पीक काढलंय पाणी आलं. परवा रणजित मीटिंग मध्ये तुम्ही सांगितले की तुम्ही पाणी वापर संस्था सुरू करा, नाही तर पाणी तुम्हाला भविष्यात मिळणार नाही. मागणी पाहिजे. हक्कच सांगू शकत नाही. हक्कच सांगू शकत नाही. ते आम्ही बघतोय माळशिरस तालुक्यात. सगळ्यात मोठं धरण आहे 115 TMC पाणी असतं. 40 किलोमीटरवर चंद्रभागा. चंद्रभागा वाहती राहत नाही, फक्त 4 महिने 5 महिने राहते. वर्षातनं मागणी असते. किमान पंढरपूर पर्यंत पाणी 12ही महिने वाहत राहतं. त्याबद्दल आपण ही जी सिस्टीम मी सांगितली ही जर बसवली तर अख्ख्या सोलापूर जिल्ह्याचा फायदा होणार आहे. माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्रात असं सगळीकडे करावं. जर हजारो कोटी तुम्ही रस्त्यांसाठी देताय किंवा डॅम बांधण्यासाठी कॅनॉल बांधण्यासाठी देताय, त्याच्या म्हणजे 10-20 हजाराचे प्रोजेक्ट आहेत. हे 1000-2000 होणारा प्रोजेक्ट आहे. आणि ह्यातून जर अधिकाऱ्यांवरचा दबावही कमी होत असेल आणि सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर त्यांनी केलं पाहिजे. समन्वयक म्हणून शासनाकडून परंतु त्याचं काम प्रभावीपणे होत नाही. त्याला शासकीय पातळीवर जेवढा पाहिजे तेवढा मला तुम्ही द्या, मी नक्कीच आमच्या स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय मांडतो की केंद्राची एवढी चांगली स्कीम आहे आणि ह्याची उदासीनता राज्यात, आपल्या राज्यात तर दिसून येते. इतर खासदारांना विचारेन की त्यांच्या राज्यात काय परिस्थिती आहे या स्कीमची, किंवा स्टँडिंग कमिटीचा एक विषय सुद्धा आम्ही हा घेऊ शकतो, आढावा सुद्धा घेऊ शकतो देश पातळीवर या स्कीमचं काम कसं चालू आहे. मग तुम्ही मला ते नोट्स द्या, मी नक्कीच या विषयाच्यावर बैठक घ्यायला सांगतो. मला द्या की तुम्ही. सोलापूरचं पालकमंत्री गेल्या 3 वर्षापासून बाहेरच्या जिल्ह्यातल्या नेत्यांना दिलं जाते. नेमकी काय माहिती अडचण दिसते की सोलापूर जिल्ह्यात एखाद्या व्यक्तीला ते पालकमंत्री किंवा राज्यमंत्री पद देऊ शकत नाही? मी विरोधी पक्षात आहे, त्यामुळे मी काय बोलणार आहे ह्याच्यावर? CM साहेबांना विचारायला लागले याविषयी. वर्ष 1.5 वर्ष झाले आपण कामकाज करताय, अनेक प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडलेले आहेत. तर असे कोणते प्रमुख महत्वाचे प्रश्न आहेत की त्यामुळे तुम्ही ते सोडवल्याचं तुम्हाला समाधान आहे? सगळ्यात इफेक्टिव्ह आणि फास्ट स्पीडने झालेलं होतं ते मुलांची स्कॉलरशिप अडकली होती. NMMC योगायोगा असा झाला की मी पेपरला बातमी वाचली आणि मग आदल्या दिवशी ते आम्हाला एक 0R म्हणून एक प्रकार असतो, त्यामध्ये आम्ही प्रश्न विचारू शकतो. आदल्या दिवशी टाकायला लागतं आणि दुसऱ्या दिवशी बॅलेट निघतं आणि बॅलेटमध्ये जर नंबर लागला तर योगायोगाने नंबर लागला, मी तो मांडला. जवळजवळ 30 कोटी रुपये राज्यातल्या विद्यार्थ्यांना मिळाले. अशा अनेक आहेत गोष्टी चालू आहे पुढे. मतदारसंघातलेच विद्यार्थी होते. अजून कुठले सुटलेच नाहीत. हा, सगळ्यात महत्वाचा केळीचा, म्हणजे सभागृहात सुद्धा मांडला नाही. मी डायरेक्ट मंत्र्यांना जाऊन भेटलो, पियुष गोयल साहेबांना. आपला केळी उत्पन्नात गेले 6 वर्ष झालं आपला जिल्हा हा महाराष्ट्रात एक उत्पन्नाला पण आणि एक्सपोर्टला पण सगळ्यात पुढे आहे. आपण म्हणजे 6 वर्ष झालं 50% पुढे आहे. आता 67% एक्सपोर्ट केला आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा. ही शासकीय आकडेवारी आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी
पाहिलं होतं, आमदार रणजित मोहिते पाटील साहेबांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की केवळ आपला जिल्हा राहिलाय, महाराष्ट्रातली इतर जिल्ह्यांचं कॉमर्स डिपार्टमेंटच्या एक्सपोर्टच्या लिस्टमध्ये इतर जिल्हे होते. त्यामुळे त्याचे जे काही केंद्राच्या बेनिफिट्स आहेत ते त्या जिल्ह्यांना मिळत होते, ते आपल्याला मिळत नव्हता, सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करून सुद्धा. पियुष गोयल साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी 15 दिवसात सगळ्या सँक्शन्स दिल्या आणि आज तो लाभ आपल्या जिल्ह्यातील सगळ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना होतोय. त्यात गॅपची स्कीम असेल, एक 4-5 स्कीम्स आहेत, त्या स्कीमचा फायदा व्हायला लागलेला आहे. आता मी मागं लागलेलो आहे. मागच्या वेळेस शिवराज सिंग चौहान साहेबांची भेट घ्यायची होती, परंतु काही अडचणींमुळे झाली नाही, परंतु त्यांची वेळ मागून भेटतोय आणि आपल्याकडे केळी संशोधन केंद्र कसं होईल ह्याचा सुद्धा पाठपुरावा करतोय. आहे ना, आहे, शासनाने दिलेलीच आहे. समाधान तेवढं माझी दिल्लीची बॅग आहे, त्यात केळीची आकडेवारी आहे तेवढी आणा. आता शासनानं अलीकडच्या काळात 20% इथेनॉल पेट्रोल मिक्स करायचं, तर त्याचा कसा शेतकऱ्यांना बेनिफिट होईल, उत्पादकांना कसं बघता येईल? बेनिफिट होणारच आहे, खरं तो ग्राहकापर्यंत पोहोचवायचं काम केंद्राचं आहे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्यांना होतोय का, तर 100% होतोय फायदा, झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट, आता एक वातावरण निर्माण केले जाते की गाड्यांचं इंजिन खराब होते, तर 50% जर ब्राझीलमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल भरलं जात असेल आणि तिथल्या गाड्या खराब होत नाहीत, आणि मग आपल्या इथले काय होते? मी ह्याच्यात खोलात अभ्यास केलेला नाही, वाहनं खराब होतात का नाहीत ह्या गोष्टीत फॉलोअप केल्या नाही. शेतकऱ्यांचा फायदा होतोय का, तर 100% होतो. आज ऊसाची इंडस्ट्री असेल, मकाची इंडस्ट्री असेल, या सगळ्या गोष्टी इथेनॉलवर शेतकऱ्यांना नक्की फायदा होतो, झालाच पाहिजे. जरी काही देश पुढारलेले देश 50% पोहोचत असतील इथेनॉलला, आपण अजून फक्त 20% आहे. जरुरी काय होतं की साखर हंगाम सुरू व्हायला लागला, गाळप हंगाम, की साखरेचं रेट कमी यायचं, काहीतरी ज्यादा निर्मिती होणार आहे असे चित्र निर्माण करायचं, साखरेचं दिवस येतात आणि मग ऑटोमॅटिक पहिला हप्ता कमी येतो आणि एकंदर दरावर त्याचा परिणाम होतो. यंदा कसं चित्र बघताय? मी एकतर साखर इंडस्ट्री चालवत नाही, तरी माझं मत असं आहे की केंद्राने सारखं धरसोड भूमिका घेण्यापेक्षा लॉंग टर्म भूमिका यामध्ये स्वीकारावी. देशातील सर्व कारखानदारांशी चर्चा करावी, एक रोडमॅप करावा. सारखं कमी जास्त करण्यापेक्षा जेवढं इथेनॉलला जाते त्यापेक्षा जास्त मला वाटतंय बेवरेज अँड फूड इंडस्ट्रीमध्ये साखर सगळ्यात जास्त जाते, आणि दोष मात्र इथेनॉलला दिला जातो किंवा घरगुती साखरेला दिला जातो. ह्याच्यावर कोण लक्षच देत नाही, जी कमर्शियल इंडस्ट्रीत वापरली जाते ती साखर. 4 वर्षापासून किमान किंमत आहे 31 रुपयाच्या वर सरलेलीच नाही. दरवेळी आम्ही ऐकतो की आता ती वाढणार आहे. माझं तर मत आहे केंद्राने ह्याच्यावर एक स्वतंत्र कमिटी नेमावी, त्यात प्रत्येक राज्यातले साखर तज्ज्ञ घ्यावेत, सगळे तज्ज्ञ घ्यावेत, पेट्रोलियम मिनिस्ट्रीचे घ्यावेत, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे घ्यावेत, हे कमर्शियल जे साखर वापरतात, जसं कोकोकोला असेल, पेप्सी असेल, हे त्यांच्या पदार्थांत वापरतात, स्वीट्समध्ये वापरले जाते. प्रत्येकाचा प्रतिनिधी घेऊन एक सखोल अभ्यास करावा आणि एक सखोल धोरण ठरावं. जी धरसोड होती त्यापेक्षा पर्जन्यमान कसं होते आणि त्याप्रमाणे उत्पन्न कसं होते, कसं कंट्रोल केलं गेलं पाहिजे, दरवेळेस अचानक निर्णय घेण्यापेक्षा एक रोडमॅप करावा, त्याचं एक सूत्र तयार करावं. राहुल गांधी मांडतायत, आमचं एनडीएचे विरोधी पक्षांचे नेते आहेत, ते ठामपणाने पुराव्यासहित मांडतायत. तुम्ही अलीकडे बघितलं असेल की एनडीए आघाड्यातले सगळे मोकळ्यात कोण बोलत नाही, सगळेजण आपापले पुरावे पुढे घेऊन येत आहेत आणि पुराव्याशिवाय कोण बोलत नाही. कृषी रेल्वेचा पाठपुरावा झालेला आहे, त्याला जवळजवळ 100% होकार मिळालेला आहे. फक्त आता सीझन नसल्यामुळं चालू नाही आहे. लवकरच त्या दृष्टिकोनातून जे फळ व्यापारी आहेत आपल्या भागातील यांची आणि सोलापूर DRMची आमची सगळ्यांची एक बैठक घेतोय आम्ही. व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत, रेल्वेचं काय म्हणणं आहे, असं संयुक्त एक बैठक घेऊन
तो प्रश्न मार्गी लावून लवकरच ती खरं 100% रेल्वे मागच्या वेळेस जशी चालू होती तशी नव्हता, सेमी मॉडेलवर करायचं चाललंय की 50% प्रवासी आणि 50% कृषी असं त्यांचं करायचं चाललेलं आहे. आणि रेल्वेचा जवळजवळ होकार आहे त्याला, ते होईल लवकर. आमच्या मतदारसंघातले जवळपास निम्मा भाग कायम दुष्काळ आहे. मान खटाव असेल, सांगोला असेल, माळशिरसचा काही भाग असेल, त्या भागात पाण्याचे सोर्सेस नाहीत आणि रोजगाराचे पण सोर्सेस नाहीत. त्याच्यासाठी लॉंग टर्म काय आता तुम्ही बघितलं असेल की माळशिरसमध्ये आम्ही MIDCची मागणी केली, मेंढापूरला MIDCची मागणी केली. मेंढापूरचं चालूच आहे, अभिजित पाटील पाठपुरावा करतायत, रणजितदादा पाठपुरावा करतायत, मी करतोय. वर मसवड भागात सुद्धा 2 नवीन बेंगलोर हायवे जाणार आहे, तिथेही त्या ठिकाणी पालकमंत्री 3 टर्म प्रतिनिधी आहेत, ते पाठपुरावा करतायत, मी करतोय. आमचं सगळ्या दृष्टिकोनातून चालू आहे पाठपुरावा. नुसतं MIDC होऊन चालणार नाही, तिथं उद्योग आले पाहिजे. आणि ते उद्योग आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा साईड बाय साईड आम्हाला तयारी करायला लागणार आहे. अनेक उद्योगपतींना भेटायला लागणार आहे. सहजासहजी कोणी येत नाही. एखादा मोठा उद्योग आला तर त्याला टिकणारे बाकीचे छोटे छोटे उद्योग नंतर उभा राहतात. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने प्रयत्न केले पाहिजे. तसं मी आणि रणजितदादा तर प्रयत्न करतो. मेंढापूरच्या ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की फक्त एकाच वर्षी, गेल्या 100 वर्षातले जे उतारे काढले तर एकाच वर्षी फक्त वन खात्याची नोंद आहे, आणि ती वन खातं म्हणते आमचीच जागा आहे. त्याच्यावर अनेक बैठका चालू आहेत, कलेक्टर साहेब मार्ग काढतायत. नवीन जसं नॅशनल हायवेची कामं चालू झाली आणि किंवा मोठ्या इंडस्ट्रीज गडचिरोली चंद्रपूर भागामध्ये आल्या, मग असा एक तोडगा केंद्रीय पातळीवर निघाला की असे प्रोजेक्ट उभा करायचे असतील तर जेवढी वन खात्याची जागा तुम्ही घेता तिथं मग जागा कसली आहे, त्याचं व्हॅल्युएशन काय, तिथं झाडं कसली आहेत, त्या झाडांचं व्हॅल्युएशन काय, हे सगळं ज्या कुठल्या डिपार्टमेंटला पाहिजे त्या डिपार्टमेंटने तेवढीच जागा उपलब्ध करून द्यायची, खरेदी करून द्यायची, किंवा तेवढे पैसे त्या वन डिपार्टमेंटला द्यायची, असे सोल्युशन निघालेलं आहे. आणि त्या दृष्टीकोनात आता सगळ्या बैठका चालू आहेत, लवकर मार्ग निघेल आणि होईल. काही प्रमाणात होईल, 100% होणार नाही. मला विकासाचं विजन आहे. आता तुम्ही सांगितलं अलमट्टी धरणाचे तिथून पाण्याचे नियोजन केलं. आज उजनी चापला असेल किंवा मीर पाटगर धरण असेल, यातून जवळपास जेवढी धरणाची क्षमता आहे तेवढं पाणी वाहून जाते, अतिरिक्त पाणी सगळं वाहून जाते. तर ते सगळं पाणी आपल्याला वेगवेगळ्या भागात, जसं की आता तिसंगीमध्ये डॅम असेल किंवा इकडं आष्टीमध्ये डॅम असेल, असे छोटे छोटे डॅम करून त्या ठिकाणी जर हे पाणी वळवून जर साठवता आलं आपल्याला, आणि जे बॅरेजेसचा पण विषय आहे नदीवरच्या, ते पण विषय आपला पेंडिंग राहिलेला, तर त्याविषयी काय आपण त्याची पाठपुरावा चालू आहेत बॅरेजेसची. आणि मेन म्हणजे आमचं कृष्णा भीमा स्थिरीकरण मध्ये ह्या सगळे बॅरेजेस पण आहेत आणि हे सगळे भरलं जावं, हे सगळं समाविष्ट आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण. आणि नुसतं आपला जिल्हा नाही, त्यात 6 जिल्हे आहेत, 31 तालुके आहेत, एवढ्या सगळ्यांना बेनिफिट होणार आहे. बॅरेजेसचा विषय असा आहे की आपल्याला कुठलंही बांधायचं झालं विषय आता तो लवादाकडे जातोय. ह्या बाबतीत सुद्धा मध्ये आलमट्टी धरणाची जेव्हा बैठक झाली, मी त्या बैठकीत होतो, मुद्दामून गेलो, कारण आपल्या जिल्ह्यात जरी विषय नसला तर विखे पाटील साहेब आले होते आणि सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातले सगळे आमदार महोदय आले होते, लोकसभा खासदार लोक आले होते. गेलो तिथं आणि तिथं तो विषयही आम्ही काढला केंद्रीय मंत्री CR पाटलांकडे. त्यांनी तोच मुद्दा सांगितला की जोपर्यंत लवादाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला कोणत्याही गोष्टीचा निर्णय तुम्हाला देता येत नाही. हा भीमा नदी आणि कृष्णा नदी हे आपण बघताना इथं 2 वेगळे खोरे धरतो. तर दक्षिण भारतात जसं जाईल त्याला हे कृष्णेचं खोरं म्हणतात. मूळ नदी कृष्णा धरली जाते. या बाबतीत सुद्धा मी महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाला पत्र लिहिलं, कृष्णा खोरे विकास महामंडळाला पत्र लिहिलं, केंद्रीय
पोल्युशन बोर्डाला दिलं. केंद्रीय पोल्युशन बोर्डाने मला उत्तर दिलं ह्याचं, परंतु महाराष्ट्राच्या पोल्युशन बोर्डाने आज तागायत उत्तर दिलं नाही. इथल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने आज तागायत उत्तर दिलं नाही मला. केंद्राच्या ह्यांनी त्यात सगळे मुद्दे काढून दिलेले आहेत की किती घाण पाणी सोडलं जातं, महाराष्ट्र शासनाने काय आश्वासने दिली, आम्ही कधीपर्यंत पूर्ण करू, ह्याच्यासहित उत्तर मला केंद्रीय पोल्युशन बोर्डाच्या चेअरमननी लेखी उत्तर दिलेलं आहे. आता त्याची मागणी मी त्यांना केली की आता पावसाळा चालू आहे, तुम्ही एक टीम पाठवा इथं, जानेवारी महिन्यानंतर कधी टीम पाठवा, इथलं पाणी तपासा आणि याचा परिणाम मानवी जीवनावर कसा होतोय, शेतजमिनीवर कसा होतोय आणि त्याच पद्धतीनं जनावरांवर सुद्धा कसा होतोय, या हे आपण तोंडी बोलून उपयोग नाही. मी लेखी मागतोय त्यांना, तर ते टीम पाठवत आहेत, ते पाणी अनालिसिस करतायत आणि त्याचा रिपोर्ट मला लेखी उत्तर ते देणार आहे. तसंच मी आपला जो माढा लोकसभा मतदारसंघ आहे, तुम्ही जुनं इतिहास जर काढला 100 वर्षापूर्वीचं, तर जे आपले डोंगर भाग आहेत, जुने ग्रंथ काढले तर इथं वन होतं असं उल्लेख आहेत ग्रंथातून, लिखाणातून जुन्या. आणि आज बघतोय तर तिथं ही मुरुम सुद्धा खरडून निघायला लागलाय, वाहून चाललेला आहे, पाऊस धूप व्हायला लागलेली जमीन. म्हणून मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या IMD डिपार्टमेंटला भेटलो, त्यांनाही पत्र दिलेलं आहे, त्यांच्या डायरेक्टर जनरलला भेटलो, त्यांनी अख्खा देश दाखवला मला तिथून, किती टेक्नॉलॉजी पुढे सरकारने नेलेली आहे, कसं वॉर्निंग दिल्या जातात, कुठं भूस्खलन होणार आहे, कुठं पाऊस जास्त होणार आहे, हे सगळं त्यांनी लाईव्ह दाखवलं. तेव्हा मी त्यांना हीच विनंती केली की माझ्या इथं धूप खूप व्हायला लागली. तर आपली माळशिरसपासून ह्या रांगा बघितल्या मान तालुक्यातल्या, माती निघून चाललेली आहे सुपीक डोंगरावरची, उद्या झाडं लावली तर झाडं सुद्धा येणार नाहीत, वाळवंट होईल तिथं. तर हे रोखण्यासाठी हे 100 वर्षात कसं क्लायमेट चेंज झालं आणि काय उपाययोजना करायला पाहिजे ह्याचं उत्तर मला द्या म्हणले. त्यांनी म्हणले काही भाग एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटकडे जाईल, काही माझ्याकडे जेवढं आहे त्याची सगळी उत्तरं मी देतो तुम्हाला. ती उत्तरं अपेक्षित आहेत. आली की मी एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटकडे जातोय, त्यांची उत्तरं आली की मग काय ठोस उपाययोजना करायच्या, मग ज्या विभागाकडे जायला लागेल केंद्रात तिथं मी जाऊन ती म्हणणं मांडणार आहे. मराठा आरक्षण चालली, मुरुम खरडून घेतला जातोय, सध्या कोरडू वाचतंय, आपण एक पत्र दिले केंद्रीय, काय राजकारण होतंय का त्यात निष्कारण राजकारण आणलं जाते. एकतर आपलं पाहिलं पाहिजे, सुरुवात झाली त्या ठिकाणी ज्या महिला IPS अधिकारी आहेत त्यांना अटकाव केला गेला त्या ठिकाणी, आणि अटकाव केल्यानंतर हे प्रकरण खऱ्या अर्थाने पुढे आलं. वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी महसूल विभाग कारवाई करायला गेलं होतं, त्या बंदोबस्तासाठी त्या ठिकाणी त्या गेल्या, तिथं बाचाबाची झाली. ही झाली बाचाबाची झाल्यानंतर मी जरा बघितलं, माझ्याकडं काही लोक आली शेतकरी की आम्हाला दमदाटी करून हे करून आमच्या ह्याच्यातून पूर्ण मुरुम नेलेला आहे, दादागिरी चालू आहे, हे चालू आहे. म्हणून मी जरा अजून खोलात गेलो तर असं समजलं की वन खात्याची पूर्ण जमीन आहे 50 एकर पूर्ण रिकामी केलेली. वन खात्याला विचारलं, बाबा तुमच्या जागेतून गेलेलं आहे, तर वन खात्याने मला लेखी उत्तर दिलं आहे. या लेखी उत्तरात त्यांनी असं दिलेलं आहे की 20 जूनला त्यांच्याकडे कानावर तक्रार आली, 26 जूनला ते जागेवरती गेले, पोलीस विभागाशी पत्रव्यवहार केला की आम्हाला बंदोबस्त द्या, बंदोबस्त दिला नाही. 27 तारखेला ती जागेवर गेली टीम वन खात्याची, 4 तालुक्याची एकत्र येऊन तिथे गेली. तर त्यांच्यावर हल्ला केला गेला त्या ठिकाणी, आणि जी वाहनं मुरुम काढत होती ती पळून गेली. त्यानंतर आज तागायत ते वाहन सापडलेलं नाही, म्हणून पोलीस स्टेशनला गेले वन खातं. पोलीस स्टेशनला सांगितलं की असं असं पंचनामा करायचा आहे, माणसं द्या. त्यांनी माणसं दिली, पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर पुन्हा वन खातं पोलीस स्टेशनला गेलं आणि गुन्हा दाखल करा. आज तागायत गुन्हा दाखल नाही. 1 महिना होत आला, आणि जी वाहनं पळून गेली त्या वाहनांचे नंबर डिपार्टमेंटला दिले, ते परिवहन डिपार्टमेंटला. परिवहन डिपार्टमेंटने सुद्धा त्याची शोध घेतलेला नाही, त्यांच्याकडे वन खात्याने तक्रार दिलेली. म्हणजे शासकीय जमिनीतून एवढा अपहार करून सुद्धा हे होत नाही. दुसरी गोष्ट, हे सगळं प्रकरण गाजायला सुरू झाल्यानंतर, जसं मगाशी म्हणलं की एखाद्या महिला IPS ऑफिसर आहे, आज देशात 355 आले,
लाख विद्यार्थी बसतात परीक्षेला त्यातून. एकीकडे आपण म्हणतोय शिवरायांचं राज्य आहे आपलं. शिवरायांच्या राज्यात महिलांना किती महत्व होतं आणि आज काय परिस्थिती आहे. महिलांना दम दिला जातो. अधिकाऱ्यांचं मॉरल कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे स्वतःहून अधिकारी तक्रार करायला लागलेत, हे करायला लागलेत, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आणि दुर्दैव असं आहे की 4 तारखेला परवा दिवशी त्या कामात व्यत्यय आणला म्हणून काही लोकांवर गुन्हे दाखल झाले, प्रशासनानेच केले, तर त्यांना अजूनपर्यंत अटक नाही. आणि ते लोक टीव्ही मीडिया चॅनल समोर येत आहेत आणि मुलाखती देत आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, शासकीय कामात व्यत्यय आणला म्हणून प्रमुख आरोपी आहेत. आणि ते टीव्ही मीडिया चॅनलला मुलाखती देत आहेत. आणि दुर्दैव असं आहे की मीडिया सुद्धा ते एखाद्या गुन्हेगाराचं, शासकीय कामात अडथळा आणलेल्या गुन्हेगाराची मुलाखत घेऊन टीव्हीवर दाखवत आहेत. सोलापूर जिल्ह्यात आणि ह्याच्यापेक्षा मला राजकारणावर बोलायचंच नाही. आणि मी माझ्यावर जे प्रश्न उपस्थित करतील, मी माझं वैयक्तिक भांडण मी उतरलेलं नाही. मी सर्वसामान्य जनतेचं आणि मेन म्हणजे जनतेच्या टॅक्समधून जे गव्हर्नमेंट चालते त्या गव्हर्नमेंटच्या शासकीय मालमत्तेतून चोरी झालेले हे पुराव्यासहित बोललेलं आहे. मी मोकळ्यात कुणाच्या बाबतीत बोललेलं नाही. आणि जर IPS अधिकाऱ्यांवर दबाव आणत असतील तर हे शिवरायांचं राज्य कसं म्हणायचं? जेणे कोणी दबाव आणला त्यांना विचारा नाही. हे सगळे प्रश्न तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला लागले. आम्ही मुद्दे उपस्थित केलेले, राज्य आम्ही करत नाही, जे राज्य करते त्यांना प्रश्न विचारायला सोडून तुम्ही आमच्या पत्रकार मंडळी तुम्ही आम्हालाच प्रश्न विचारायला लागला. हे दुर्दैव आहे. त्यांना प्रश्न विचारा ना तुम्ही. आणि ज्यांना ज्यांना माझ्यावर आक्षेप आहे बिनधास्त करावेत, जे जे आरोप करायचे आहेत ते करावेत. मी कायद्यानंच उत्तरं देणार, तोंडी उत्तरं अजिबात देणार नाही. त्यांना आरोप केलेत ना, त्यांना कोर्टामार्फत सगळी उत्तरं दिली जातील. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सामाजिक परिस्थिती आहे. नेते मंडळी वेगवेगळे आपल्या पद्धतीनं त्यात राजकारण शोधतायत आणि खाली अगदी गाव पातळीवर पण हा संघर्ष आता दिसून येतोय. एकमेकांना संशयानं बघितलं जातंय किंवा मतभेद व्हायला लागले. त्याच्यात कुठेतरी ताळमेळ बसावा, एक संवाद परत साधावा. लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय आव्हान करणार, तेव्हा काय पुढाकार घेणार? हे राज्य शिवाजी महाराजांचं आहे, शाहू फुले आंबेडकरांचं आहे. माझी सगळ्याच पक्षांना विनंती राहील, एवढं दूषित करून टाकले आपण महाराष्ट्राचं वातावरण जे कधी आयुष्यात नव्हतं. सगळ्या पक्षांनी आता मोहल्ला बैठका घ्याव्यात, वार्ड बैठका घ्याव्यात आणि हे जे दूषित मनं झालेली आहेत सगळ्यांची त्यातून बाहेर काढलं पाहिजे. गरज काय, आपल्याला आपल्या राज्यात चांगली गुंतवणूक आली पाहिजे, मुलांच्या हाताला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून सगळे राजकीय मतभेद सगळ्यांनी बाजूला ठेवावेत आणि समाज एक राहील या दृष्टिकोनातून काम करायला लागेल. नाहीतर फार मोठी किंमत भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना मोजायला लागणार आहे. ही आमच्या सारख्या राजकीय पुढाऱ्यांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की हे वाढता कामाने लोकांमध्ये सलोखा कसं राहील या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटचा जी आर काढण्यात शासनानं, तर त्या जी आर मध्ये तुमचं काय आकलन आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? मी अजून डिटेल अभ्यास केलेला नाही त्याच्यामध्ये, आणि जोपर्यंत अभ्यास करत नाही त्याच्यावर बोलण्याचा अर्थ नाही. 1-2 पानं वाचलेली आहेत, परंतु अनेक तज्ज्ञांबरोबर बसायला लागेल, त्याच्यावर चर्चा करायला लागेल, मगच बोलण्यात अर्थ आहे. म्हणजे स्वयं काय प्रसिद्धीसाठी काय नको करायला. नदी प्रदूषणाचा एक मुद्दा होता. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाची मिळून नमामि चंद्रभागा हा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु तो प्रकल्प आता सध्या देशाचीच आहे. जवळपास एक त्यावरती 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्च झाले. पण प्रत्यक्ष मात्र त्याचा आउटपुट काहीच आउटपुट नाही. मी सांगितलं, मला सेंट्रल पोल्युशन बोर्डाने लेखी उत्तर दिलेलं आहे किती प्रमाणात घाण पाणी हे उजनीत सोडलं जातं. अजून बिनधास्तपणाने डायरेक्ट पाणी सोडलं जातं, ही लेखी उत्तर दिले मला केंद्राने. फक्त महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने त्यांना उत्तर दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर 2 वर्षात हे थांबवू. परंतु मला आज जे पुण्यातलं चित्र दिसतंय ते काय 2 वर्षात थांबणार नाही. पुण्यात सुद्धा आता या बाबतीतली चळवळ उभा राहायला लागलेली आहे, मला दिसून येते. त्यातले काही लोक मला भेटले,
अजून आमच्या बैठका होतील, त्यांच्याही पुणे शहराला त्याचा काय तोटा होतो हेही मला समजून घ्यायचं आहे. मी आपल्या जिल्ह्यापुरतं त्यात लक्ष घातलं होतं. नक्कीच त्यांच्यावरही बसून अजून मी खोलात जाणार आहे ह्याच्यात. आणि पुढच्या पिढ्या आपल्या नीट राहिल्या पाहिजेत, आपल्या जमिनी नीट राहिल्या पाहिजेत सोलापूर जिल्ह्यात, आणि जनावरही व्यवस्थित राहिली पाहिजे. नाहीतर सगळं कोलमडून जाईल या घाणपाण्यामुळं. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून सक्त काही पावलं उचलायला लागत असतील, त्यासाठी पाठपुरावा करायला लागत असेल तर मी 100% करणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आहे, कशा पद्धतीने मूड बांधली जाणार आहे? आता मी एक प्राथमिक फेरी केलेली आहे माझ्या मतदारसंघापुरती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक केलेली आहे. थोड्या दिवसात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक करतोय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळी एकत्रित राहून चर्चा करून या झेडपी आणि पंचायत समिती या नगरपालिकेला पुढे जाऊ. भाजपकडनं पक्षाचा आदेश आला तर ते खालचे आमदार असू द्या, कार्यकर्ते असू द्या, एक जेवणाचा प्रयत्न करतील, निवडणुकीला सामोरं जातील. पण महाविकास आघाडीमध्ये 2-3 पक्ष आहेत, त्याच्यात पण आमदारामध्ये पण कुठंच एकमत नाही. प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघापुरती वेगळी निवडणूक घेतो. अशा कंडिशनला तुम्हाला यश कसं काय अपेक्षित आहे, कसं शक्य आहे यश मिळणं? आता दिसतंय तुम्हाला चित्र तसं, खरं इलेक्शनला सगळी एकत्र दिसतील पुन्हा. हा, ते सांगतो तुम्हाला, सांगतो मी ते. आपलं सातारा पंढरपूर, सातारा माळशिरस, अकलूज, कुर्डवाडी, पंढरपूर कुर्डवाडी या सगळ्या रस्त्याचे मी जिथं जिथं अर्धवट काम आहेत हे सगळं जिओ टॅगिंग करून बैठक रस्ते विकास महामंडळाच्या एमडीपर्यंत लावली. गडकरी साहेबांनाही भेटलो, कारण का पैसा हा केंद्राने दिलेला होता. राबवली योजना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने. गायकवाड साहेबांना भेटलो, त्या बाबतीत त्यांच्याशी प्रत्येक पॉईंट वाईज आणि ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर वाईज तिथं बैठक झाली मुंबईत. त्यांनी डिसेंबरपर्यंतचा वेळ मागितलेला आहे. मी एवढं सुद्धा सांगितलं की आतापर्यंत नाही म्हटलं तरी 20-25 जणांचा मृत्यू झालाय. का तर तिथं तुम्ही दिशादर्शकच लावलेले नाहीत, डायरेक्ट गाड्या जाऊन पडतील त्याच्यात. आणि मी तिथं स्ट्रेट डायरेक्ट वॉर्निंग दिलेली आहे की जर हे डिसेंबरपर्यंत कंप्लीट नाही झालं, मी तुमच्या डिपार्टमेंटवर पण आणि त्या कंपनीवर पण मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे. आणि ती कामं लवकर पूर्ण करा. ते कॉन्ट्रॅक्टरच्याच हलगर्जीपणामुळे आणि काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनची प्रॉब्लेम होती, ते सुद्धा. म्हटलं हे तुमचं डिपार्टमेंटचं काम आहे की महसूल विभागाच्या मागं लागून लवकरात लवकर ताबा घ्यायचा. बऱ्याच ठिकाणचे प्रश्न सुटलेले आहेत. खरं अजून एक विषय आहे, तो आपला हा जो रस्ता आहे, नाही ते पंढरपूर कुर्डवाडी, ह्याची क्वालिटीच खराब आहे. त्या सगळ्या गोष्टीची मी जिओ टॅगिंग करतोय, हे करतोय. आणि ते मात्र मी अतिशय सिरियसली गडकरी साहेबांना सांगणार आहे. त्या अख्ख्या रस्त्याची चौकशी लावायला लावणार आहे. आणि मागच्या वेळेस तुम्ही असं गप्पा मारताना पत्रकार मंडळींनी सांगितलेलं की टेंभुर्णी पंढरपूर हा निम्माचा रस्ता झालाय, निम्मा राहिलेला आहे. त्या बाबतीतलं मी पत्रावर गडकरी साहेबांशी केला होता. गडकरी साहेबांनी आदेशही दिले होते, त्याचा सर्व रिपोर्ट पोचलेला आहे आणि फिजिबल झालेला आहे आता आपल्याला तो 4 लेन व्हायला. साधारण मार्च एंडच्या आसपास त्याला बजेटमध्ये तरतूदून आपल्याला ते पैसे मिळतील. तो रस्ता आपला शेवटपर्यंत 4 लेनचा होऊन जाईल. अजून एक राहिला मुद्दा, मोडनेमचा एक विषय आहे, त्याचा मी पाठपुरावा करतोय, कारण त्याचा फायदा आपल्या जिल्ह्याला सगळ्यात मोठा होणार आहे. त्या ठिकाणी कार्गो टर्मिनल उभा करायचं चाललेलं आहे. जर कार्गो टर्मिनल तिथं मोडनेमला उभं राहिलं तर ते जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सेंटर पॉईंट आहे, हायवेला चिटकून आहे. फक्त साधारण 1 किलोमीटरचा रस्ता त्या जागेपर्यंत पोहोचायला करायला लागतोय, मोठे कंटेनर्स जाण्याच्या दृष्टिकोनातून. ते जर टर्मिनल झालं, आणि मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे, कलेक्टर साहेबांनी सुद्धा सिरियसली विषय घेतलाय. शासनाने जर 5 कोटी रुपये दिले तर तो रस्ता होऊन जाईल. म्हणजे ॲक्विजिशन प्लस डांबरीकरण सुद्धा होऊन जाईल 5 कोटीत. एवढी किरकोळ रक्कम आहे. तर हे जे आज कंटेनर आपले जातील, 14,000 कंटेनर गेले रस्त्याने, ते सगळे रेल्वेने जातील आणि कॉस्ट खाली येईल.
ट्रान्सपोर्टची. आज सिमेंट जे आहे सोलापूर स्टेशनला जागा नाही सिमेंट लोडिंगला, किंवा तिथली जेवढी इंडस्ट्री आहे त्याचं लोडिंगला जागा नाही. ते सगळं माल इथं येईल, एक्सपोर्टला जातोय किंवा देशभर कुठं पाठवायचं असेल कंटेनरने, तो सगळा मोडणी बंद जाईल. त्यासाठी माझं सातत्याने पाठपुरावा चालू आहे. यश मिळेल. म्हणजे आज जी पॉझिटिव्हिटी दिसते मला, अधिकारी वर्ग मदत करतायत, हे करतायत, नक्कीच त्यात यश येईल. 14 कंटेनर राज्याबाहेर जाते. एक्सपोर्ट झालेत. एक्सपोर्ट झाले. हा ते ते वाहनांच्या- कागद घे की, गाडी बॅगेत आहे माझ्या ऑफिस. तो नाही, रंगीत पेपर आहे बघ ह्याने दिलेला. काय म्हणतो? ते वाहतूक अशी बाय रोड होते असं तुम्ही म्हणताय. बाय रोड होती आता कंटेनर. रेल्वेनं होईल, पैसे वाचणार ना, 30-40% पैसे वाचणार आहेत. तो फायदा शेतकऱ्याला मिळेल ना. बेदाना आहे आपला, डाळिंब आहे, सगळंच त्यानं जाईल. ते बेदाना बाहेरून कसतरी होते किंवा बाहेरच्या देशातला बेदाना चीन करून येतो. ते प्रकरण मधल्या काळात संसदेत सुद्धा त्याची- आम्ही जाऊन भेटून त्याच्यावर निवेदन दिलं, त्याच्यावर ब्रेक लावा. पियुष गोयल साहेबांना, सुप्रियाताई स्वतः आल्या होत्या. कारण नाशिकचे पण खासदार होते, मी होतो. विशाल पाटलांनी तो सभागृहात मुद्दा उपस्थित केला. तो आम्ही शेजारीच बसलो होतो त्यावेळेस. तर तोही विषय आहे. आणि आमची प्रामुख्याने मागणी ही राहिली त्या प्रश्नामध्ये, विशाल पाटलांनी जसं आमच्या सगळ्यांची मतं जाणून घेणे, कोणाला तरी एकाला बोलायला लागतंय. मग तो आम्ही सगळ्या अंगणवाडीच्या आहारात, पोषण आहारात घाला, पौष्टिक आहार म्हणून, अशी विनंती केलेली आहे. राज्याची स्थिती आहे का तशी? राज्याची परिस्थिती आहे. केंद्र देते ना पोषण आहारात पैसे. साहेब, म्हणजे मोदी सरकारचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की कॉरिडॉर. देशभरातली जी प्रमुख तीर्थस्थळ आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते. मी आपल्या कलेक्टरना एक पत्र दिलेलं आहे. केंद्राची प्रसाद योजना आहे. कलेक्टर साहेबांना मागच्या 15 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे. प्रसाद योजना आहे की जी मोठी तीर्थक्षेत्र आहेत त्यासाठी ते प्रस्ताव तयार करून पाठवून द्या म्हणून. तर मी 17 कलेक्टर नाही दिलं तर त्या भागातली काय असतील तर पाठवा. आपल्या कलेक्टर नाही दिलंय, आपल्या कलेक्टरचा स्टडी चालू आहे त्याच्यावर. ते स्टडी आल्यानंतर बसतोय का नाही आपण त्यात. त्यांनी क्रायटेरिया दिला की दररोज भक्त किती पाहिजे, सण कालावधीत किती पाहिजे, इतर ह्याच्यात किती पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्यातले जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्याचा अभ्यास करावा सखोल आणि प्रस्ताव तयार करावा असं मी कलेक्टर साहेबांना पत्र दिले. ते तयार झालं की प्रस्ताव मग आमची बैठक लागेल, होते का नाही ते आपला कोण. त्यात सुविधा केंद्र शासन देते त्या सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी. तिकडे येणारे रस्ते असतील, पाणी असेल, या सगळ्या गोष्टी. मी पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना PDF पाठवतो ते बुकलेट. प्रसाद तुझ्याकडे आहे ती PDF, मागून घेऊन पाठवून दे. कॉरिडॉर जे आता त्यांनी काशी विश्वेश्वर असेल, हरिद्वार असेल, अयोध्या असेल, उज्जैन असेल, माझ्या माहितीप्रमाणे ह्या सगळ्या प्रसाद योजनेअंतर्गत जाईल. अच्छा, ते तुम्हाला पाठवतो मी योजना, डिटेलच मिळेल तुम्हाला. त्या ठिकाणचा काय रिपोर्ट आहे? म्हणजे खासदार लोक काय आणि म्हणतात की त्या ठिकाणी बाबा हे केले त्यामुळे त्या ठिकाणचे पर्यटन वाढले, तीर्थक्षेत्राचं महत्व वाढले, भाविकांच्या सेवा सुविधा आहेत, त्यामध्ये लोक समाधानी आहेत. या बाबतीतली मी चर्चाच केली नाही. म्हणजे पुढच्या वेळेस नक्की सांगतो मी अभ्यास करून. कारण आता पंढरपूर कॉरिडॉरचा हा जो विषय आहे, कोण लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी लक्ष घालत नाही, त्यामुळे इथले जे बाधित आहेत ते मात्र सध्या अतिशय चिंतित आहेत. चिंतित आहेत. कोणच त्यांना सत्ताधारी असू दे किंवा पक्षाचे असू दे त्याबद्दल कोण बोलत नाही, ठोस बोलत नाही. झाला पाहिजे, होऊ नये, त्यामुळे संभ्रमावस्था आहे. प्रशासनाचा पण कारभार चालू आहे. माझं मत असं आहे की या ठिकाणी जी जनता भयभीत आहे पंढरपूर शहरातली, ज्या ज्या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत कॉरिडॉर्स, ते नेऊन दाखवून आणावेत आणि विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट केली जावी. मेजॉरिटी लोक ऑटोमॅटिक जे चांगलं होते असं दिसते म्हणल्यावर जनता का सहकार्य करणार नाही. उगाच आडवं लावायचं, कोणा आडवं लावणार नाही. ती कंपॅरिझन जी होती की काशीचे कॉरिडॉरची होती,
तिथली जी सिच्युएशन होती ती 1980 साली पंढरपूरकरांनी केस केली. तिथं जो काय रुंदीकरण झालं. 1980 साली झालेलं आहे. त्यामुळे या लोकांचा विरोध आहे. एकदा आमचं झालेलं आहे आणि त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. म्हणूनच म्हणलं ना, अजून एकदा बघून येऊ द्यात सगळ्यांनी. तर बघून विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्यांना. आपण पण करतो. शिक्षण क्षेत्रात सध्या एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल खूप असतो. जेवढे शिक्षक आहेत त्या सगळ्यांना टीईटी परीक्षा कंपल्सरी नसेल तर स्वेच्छानिवृत्ती घ्या. आता 20, 25, 25, 30 वर्ष सेवा झाल्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावा. टीईटी देऊन आलेले शिक्षक परत द्यायची त्याने. आणि केंद्र शासनाचा निर्णय 30 वर्ष सर्व्हिस झाली. तरी परत एकदा TET दिली. आता परीक्षा पुन्हा सर्व्हिस मध्ये राहायचं असलं तर परीक्षा नाही. शिक्षक आहेत त्यामुळे तो प्रश्न आहे. मग अनुभव वाढला तुमचा. आता सोपी जाईल परीक्षा द्यायला. विनोदाचा भाग झाला पण या सेवेनंतर ती परीक्षा देणार आणि फक्त शिक्षण खाते. इतर मग सर्व असली तर मग सर्व नोकरदारांना असायला पाहिजे. कृषी खात्यातली घ्या, आरोग्य सेवेतली घ्या, शिक्षणाचं काम वेगळं आहे. बौद्धिक तुम्ही समाज त्याच्या मागे काय आहे असं तुम्हाला ऍक्च्युअली काय झालं, परीक्षा निवड मंडळ परीक्षा होती. निवड मंडळ परीक्षा देऊनच आले ते. आणि परत मला सांगा, नाही फर्स्ट टाइम ऐकतोय त्यामुळं मी अभ्यास केल्याशिवाय मला कोणच बोललं नाही. काल 5-6 जेडपी शिक्षक होते, एक पण बोलला नाही माझ्याबरोबर या विषयावर. दुसऱ्याच विषयावर बोलून गेले. नाही, चुकीच आहे. चुकीच आहे. मला कोण भेटलं तर नक्कीच मी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी करेन. ज्यांचं एकदा देऊन झाले त्यांना गरज नाही ना, ज्याची झालीच नाही त्याची घ्या तुम्ही. 11 नंतर परीक्षा कंपल्सरी. आता तेच मागणी 11ला कंपल्सरी केली तर यानंतर झाली नाही. त्यांची घ्या, त्याच्या आधीचे काय कारण नाही. जिथून जे आर निघाला तिथनं पुढे घ्या. ही आकडेवारी 2017ला 53%, 2018ला 54%, 2019ला 56%, 20ला 56%, 21ला 57%. केळीचं आकडेवारी. आणि कुठल्या तालुक्यातनं किती हे राहू दे, तुमच्याकडे राहू दे. तुझ्याकडे आहे ना हे? हे पण राहू द्या तुम्हाला. FIR हे पण जरा हे केळीच आहे. मला आश्चर्य वाटलं, टीव्ही मीडिया ज्याच्यावर 4 तारखेला गुन्हा दाखल आहे शासकीय कामामध्ये हडताळ, त्याची बाईट घेत आहे गुन्हेगाराची. फरार आरोपी सगळ्यांनी. काय भाषण असते मोर्चाला संबोधित करायला काही जरी असलं गुन्हेगार आहे ना आज. 353 दाखल आहे. नॉन बेलेबल 10 वर्षाची शिक्षा आहे. उजनीची दुहेरी पाईपलाईन झाली सोलापूरसाठी. त्यानंतर आपल्या जे भागातली खालची शेती जर पाण्याचा प्रश्न आता ह्या वेळेला पाऊस काळ चांगला झालाय म्हणून नाही, ज्या वेळेला पाऊस काळ कमी होतोय त्यावेळेला पाणी नदीला सुटणार नाही, त्यावेळेला शेती जे ऊस क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यावर परिणाम होणार. म्हणूनच विजयसिंह मोहिते पाटील साहेब कृष्णाभिमास्त्रीकरण करा म्हणून किती वर्ष सांगतात. खरं आम्हाला सगळ्यांनी येड्यात काढलं त्याच्यात आणि अजून काढतात.